ज्ञान स्त्रोत आहे. हे बघा, ह्याचं मी आता पठण केलेलं आहे. हे दर शनिवारी वाचलं ना तरी आपले खूप छान फायदा असा होतो आणि खूप आपल्याला समाधानही मिळते. तुम्हाला मी दाखवणार आहे. ह्याचा एक व्हिडिओ बनवणार आणि मी दाखवणार आहे, तुम्ही बघून घ्या. बघा. हां, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. तुमचं आरोग्य खूप छान जाऊ दे, तुमचं आरोग्य खूप छान राहू दे अशी स्वामी चरणी प्रार्थना करते. आज आहे हनुमान जयंती. तुम्हाला हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. हनुमंताची कृपा तुमच्यावर सदैव राहू दे आणि आशीर्वाद कायम राहू दे अशी स्वामी चरणी कृपा, अशी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि हनुमंताच्या चरणी प्रार्थना करते. आता माझी पूजा वगैरे झालेली आहे. बघा, पूजा वगैरे झालेली आहे. आता मी पोथी वाचायला घेणार आहे, उपासना करणार आहे. तुम्ही अशीच बघत राहा. आता आपण हे घेतलेलं आहे टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, अद्रक, लसूण ह्याची आपण पेस्ट बनवणार आहोत. आणि इकडे मी पनीर घेतलेलं आहे. पनीर हे मी आणलेलं आहे दुकानामधून. कोथिंबीर फ्रेश घेतलेली आहे धुवून वगैरे. आणि आता मी आणि वटाणे आणि फ्लॉवर भिजत घातलेलं आहे, मटार. आणि आता हे मी पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत चांगले बटाट्यासारखे. आता मी त्याला मसाला, हळद, गरम मसाला, थोडंसं हलकं मीठ असं लावून हे असं करून ठेवणार आहे, मॅरिनेट करून ठेवणार आहे, म्हणजे ते खूप सुंदर लागणार. आणि हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठामध्ये जर असं मीठ घातलेलं आहे एकदम थोडंसं. आणि ते आता त्याच्यात मी असं हे करून पनीरचे तुकडे तांदळाच्या पिठात घोळून तेलात सोडणार आहे आणि ते असे तळून फ्राय करून घेणार आहे, जेणेकरून हे याची भाजी बनवायची आहे आपल्याला. तर हे मस्तपैकी असे आपण तळून घ्यायचे आहेत, असे छानपैकी दोन्ही साईडने चांगले आलटून पलटून तळून घ्यायचे आहेत. सोनेरी असा रंग आलेला आहे त्याला. बघा किती सुंदर लागतं की नाही, मस्त छानपैकी. आता हे माझे तळून झालेले आहेत. आता मी ते बाजूला टॅमॅटो पण कापून ठेवलेला आहे फोडणीसाठी. आणि हे बघा मस्त छान असे तळून झालेले आहेत, क्रिस्पी असे झालेले आहेत. आता मी कोथिंबीर इकडे चिरून घेतलेली आहे थोडीशी वरनं फिरवायला. आणि आपण त्याची पेस्ट बनवलेली आहे, कांदा, लसूण, टोमॅटो, कोथिंबीर, अद्रक. आता आपण यामध्ये तेल घातलेलं आहे. आता आपण तेल घेणार, जिरं घातलेलं आहे फोडणीसाठी, राई घातलेली आहे फोडणीसाठी. आता आपण त्यामध्ये घालणार आहोत जी पेस्ट बनवलेली आहे ना, ती पेस्ट ह्या तेलामध्ये परतून घ्यायची आहे. तेलामध्ये सोडून सावकाशपणे सोडायचं आहे, कारण ते आणि चांगली परतून घ्यायचं आहे. बाकी छान तेल असं वरती आलेलं आहे आणि लालसर झालेलं आहे. आणि चांगली परतून तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे, कारण आपण कांदा वगैरे कच्चा मिक्सरला लावून घेतलेला आहे ना. चांगला अशी पेस्ट मस्त छानपैकी अशी परतून घ्यायची आहे. पूर्ण कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण त्या तेलामध्ये छानपैकी असं शिजलं पाहिजे. अशा प्रकारे आपण छानपैकी असं परतून घेतलेलं आहे. आता आपण त्यामध्ये घालणार आहोत थोडंसं मीठ, चवीनुसार मीठ घालायचं आहे. जपूनच मीठ घाला, कारण थोडंसं आपण त्यामध्ये पण घातलं होतं पनीरच्या तुकड्यांमध्ये.
हळद घालायची आहे, अर्धा टीस्पून, 2 चमचे लाल तिखट घालायचं आहे. जेवढं आपल्याला तिखट हवं आहे तेवढं तुम्ही घालू शकता, तुमच्या आवडीनुसार आहे. अर्धा टीस्पून गरम मसाला घालायचा आहे आणि चांगलं असं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, मसाल्यामध्ये, चटणीमध्ये. आता मी ह्यामध्ये घातलेलं आहे वाटाणे आणि फ्लावर. आता ते मी दाखवलेलं नाही आहे कारण माझ्या हातात कॅमेरा होता त्याच्यामुळे. आता हे आपण शिजवलेले तळलेले पनीर घालणार आहोत आणि सगळं असं मिक्स, चटणी लागण्यापर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण पाणी ओतून त्याच्यामध्ये ते शिजायला, ग्रेव्हीसाठी जेवढी आपल्याला ग्रेव्ही हवी तेवढं आपण करून घ्यायचं आहे. आणि थोडासा वाटाणा मटार आहे तो मटार शिजला पाहिजे छानपैकी, फ्लावर पण छानपैकी शिजला पाहिजे. यासाठी असं पाणी घालून आपण झाकण ठेवायचं आहे. 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती. एकदम फास्ट पण करायचं नाही गॅस, एकदम बारीक पण करायचं नाही. आता ही माझी बघा ग्रेव्ही तयार झालेली आहे, 10 मिनटं झालेली आहेत आणि मी झाकण काढून हे बघा खूप छान अशी सुगंध सुटलेला आहे. आता मी त्यावरती घालणार आहे कोथिंबीर. बघा छान असं कोथिंबीरचा पण सुगंध घट्ट असं झालेलं आहे छानपैकी. पनीर पण छान असे शिजलेले आहेत. चला आता मी तुमची रजा घेते आणि आमची रेसिपी कशी झाली तेही सांगा. बाय. लाईक शेअर करायला विसरू नका. बाय. श्री स्वामी समर्थ.